ओम गंग गणपतये नमः। सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह सुरू आहे। पहिल्या दिवशी आपण पार्थिव पूजन गणेशाचं केलं, भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी। सर्वांना आठवत असेल की त्या पूजेच्या वेळी अन्य उपचारांबरोबरच आपण गणपतीला 21 पत्री अर्पण केल्या होत्या। हा फार वेगळा उपचार आहे। पत्री म्हणजे नेमकं काय याचाही अनेकांना उलगडा होत नाही। समंत्रक म्हणजे मंत्रासह जी पानं आपण वनस्पतींची गणपतीला भक्तिभावानं समर्पित करतो, अर्पण करतो, त्यांना पत्री म्हणतात। पण या पत्रींचं जसं धार्मिक महत्त्व आहे ते केवळ धार्मिक महत्त्व नाही, त्याला आयुर्वेदिक महत्त्व देखील फार मोठं आहे। आणि आपल्या लक्षात असं आलं असेल की आपले पूर्वज किती विचारपूर्वक त्यांनी हे सगळं केलं असेल। त्यांनी या पद्धतीने विचार केला की निदान आवश्यक ज्या वनस्पती आहेत त्या गणपतीला पत्री वाहण्याच्या निमित्ताने का होईना लोकांनी जपाव्यात, त्यांचं संवर्धन जतन करावं, हा भाग त्यातला खरं तर अपेक्षेचा आहे। आणि म्हणून या पत्रींमध्ये दुर्वांपासून अगदी अतिप्राचीन आणि भव्य आकाराच्या पिंपळ वृक्षापर्यंतच्या अनेक वनस्पतींचा समावेश आहे। मी आत्ताच म्हटलं की दुर्वा अत्यंत लहान म्हणजे अगदी बारीक गवताच्या स्वरूपामधल्या आणि पिंपळ वृक्ष मात्र फार मोठा। अशा विविध आकारांच्या या वनस्पती सर्वच औषधी गुणांनी युक्त आहेत। त्या केवळ धार्मिक आध्यात्मिक कारणांनी नाही वाहिल्या जात। त्या वनस्पती आपल्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानल्या गेलेल्या आहेत। संक्षिप्त स्वरूपात त्यांची माहिती देणं कठीण असलं तरीही आपण थोडक्यात आढावा त्यांचा घेण्याचा प्रयत्न करू। पिंपळ म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना कल्पना आहे की अहोरात्र प्राणवायू देणारा वृक्ष म्हणून तो ओळखला जातो। प्राणवायू म्हणजे रासायनिक परिभाषेत त्याला ऑक्सिजन असं म्हणतात। आज ऑक्सिजनचं महत्त्व नेमकं काय आहे हे प्रदूषणाच्या युगामध्ये प्रत्येकाला माहीत झालेलं आहे। या पिंपळ वृक्षाचा प्रत्येक अवयव, प्रत्येक भाग हा औषधी आहे। मुळात पिंपळ हा बुद्धिवर्धक आणि रक्तशुद्धीकारक म्हणून ओळखला जातो। त्वचा, पोट आणि दंतविकार यावर तो अत्यंत गुणकारी आहे। या पिंपळ वृक्षाची जी फळं आहेत ती पिकलेली फळं खाल्ली तर व्यक्तीचा तोत्रेपणा दूर होतो, म्हणजे बोलण्यातले जे काही दोष आहेत ते दूर करण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे। या पिंपळाची साल कोळ्या स्वरूपामधली आणि त्याची सुकी पानं ही सुद्धा जर आपण खाल्ली आणि फळं त्याची वापरली तर त्याचे अनेक औषधी गुणधर्म आपल्याला आयुर्वेदामधले वैद्य सांगू शकतील। त्यामुळे पिंपळ जर मगाशीच म्हटलं की हे कशासाठी पत्री म्हणून वापरलंय की गणपतीला वाहण्याच्या निमित्ताने आपण या सर्व वनस्पतींचं संवर्धन आवर्जून करत असतो। या वनस्पती आपल्या घराच्या बाजूला ठेवत असतो म्हणजे आपोआप हे औषधी, ज्याला पूर्वीच्या भाषेत सांगायचं तर आजीबाईचा बटवा म्हटलं जातो, अशा स्वरूपाच्या या वनस्पती आपल्या घरात असाव्यात हा पूर्वजांचा त्याच्यामागचा फार महत्त्वाचा हेतू। बेल सर्वांनाच माहिती आहे, एरवी बेल हा भगवान शंकरांना हा अर्पण केला जातो। पण या बेलाची पानं या पत्रीमध्ये फार महत्त्वाची मानली गेलेली आहेत। आतड्याच्या आजारांवर खूप उपयोग या बेल वनस्पतीचा आहे। याची देखील मुळं, पानं आणि कच्ची आणि पिकलेली फळं, ज्याला बेलफळं असं आपण म्हणत असतो, हे औषधात उपयोगी आहे। टॉन्सिल्सचा जेव्हा त्रास मुलांना होत असतो तेव्हा त्या बेलाच्या पानांचा काढा फार उपयोगी आहे। बेलफळं ही शक्तिवर्धक आहेत आणि मेंदू आणि हृदयाच्या स्वास्थ्यासाठी उपयुक्त म्हणून या बेलफळांचं महत्त्व त्याचं आयुर्वेदात सांगितलेलं आहे। बेलफळांच्या पिकलेल्या फळांचं सरबत हे शरीरातली उष्णतेचं शमन त्याचं करतं। शमी वनस्पती सर्वांनाच माहिती आहे। राजस्थान आणि गुजरातचा काही भाग म्हणजे थोडासा वाळवंटी भाग ज्याला आपण म्हणतो किंवा उष्ण आणि सुका भाग ज्याला म्हणतो, याच्यात हा कल्पवृक्ष म्हणून ओळखला जातो। शरीरातील उष्णतेचा नाश करण्याचा महत्त्वाचा गुणधर्म आहे आणि याची साल जर आपण उगाळून वापरली तर यांनी व्रणनाश होतो। अतिसार जर होत असेल तर या झाडाची साल ही ताकामध्ये उगाळून दिली जाते असं आयुर्वेदामध्ये वर्णन आहे। त्यामुळे शमीचं सुद्धा आध्यात्मिक महत्त्व जेवढं आहे तेवढंच त्याचं आयुर्वेदामधलं महत्त्व आणि औषधोपचारातलं महत्त्व लक्षात येईल। दुर्वा या तर शीतल आहेच आहेत। जखमेवर पानांचा लेप केल्यास रक्त वाहणं बंद होतं आणि जर घोणा नाकातला फुटला तर नाकामध्ये या दुर्वांचा रस म्हणजे अंगरस मुद्दामून घालतात, ज्याला व्हायरल डिसीज असं म्हणतो आपण, विषाणूजन्य असा नागीण नावाचा जो रोग आहे त्याच्यावर दुर्वा वाटून लावतात आणि रस पोटात देतात। ज्यांना नागिन रोगाचा वाईट अनुभव आलेला आहे त्यांना कल्पना आहे शरीराचा दाह प्रचंड होत असतो। हा दाह कमी करण्याच्या साठी या दुर्वा फार उपयुक्त ठरतात।
धोत्र्याचे देखील 3 प्रकार आहेत, काळा धोत्रा, पांढरा धोत्रा आणि राजधोत्रा. पण यातला पांढरा धोत्रा जो आहे हा पूजेमध्ये वापरतात, पत्री म्हणून आपण त्याचा उपयोग करतो. दम्याचा रोग असेल, आकडी असेल, फुफ्फुसाच्या नळ्या सुजणं असेल, स्नायूंना येणारे झटके आहेत, याच्यावर हा धोत्रा फार गुणकारी मानला जातो. या धोत्र्याची पानं, खोड वाळवली जाते आणि त्याचा नाकाने जर आपण धूर घेतला तर निश्चितपणे दम्यामध्ये आराम मिळतो. खरं तर धोत्रा विषारी आहे, पण याचे विषारी गुण सुयोग्य मात्रेत वापरले, पर्याप्त मात्रा जर त्याची वापरली तर त्याचा औषधी गुण आहे हा सर्वात महत्त्वाचा भाग आपल्या लक्षात येऊ शकेल. तुळशीचं महत्त्व आपण काय सांगायचं. तुळस तर प्रत्येक घराच्या दारामध्ये ती असतेच. घरगुती उपचारामध्ये या तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा देखील शांत करणारा वनस्पतीचा भाग मानला जातो. सौम्य, ज्वरघ्न, शीतहर, वातहारक, कफनाशक आणि उत्तेजक आणि वायुनाशी असे अनेक गुणधर्म तुळशीमध्ये आहेत. कान दुखत असेल तर तुळशीचा रस कानामध्ये घातला जातो असं आयुर्वेदात सांगितलं जातं. पूर्वजांना हे माहिती होतं. पानं उष्ण धर्माची आहेत, पण बी मात्र शीतकारक आहे, म्हणून तुळशीचं बी आपण नेहमी उन्हाळ्यात वापरतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे. तुळशीची माती जी आहे ही कीटकदंशावर, विशेषतः गांधील माशी वगैरे चावल्यानंतर या तुळशीच्या वृंदावनातली माती ही त्या कीटकदंशावर लावली जाते. आणि गजकर्ण असेल तर तुळशीचा रस लावल्यास त्याचा फार मोठा फायदा होतो, हेही आपल्या लक्षात येतं. असाच माका, ज्याला भृंगराज म्हटलं जातं, त्याचेही 2 पुन्हा प्रकार आहेत, श्वेत माका आणि पीत माका किंवा श्वेत भृंगराज आणि पीत भृंगराज. याच्यातही पाचक, कृमीनाशक, कफनाशक असे गुण आहेत आणि या माक्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढते. विंचूदंश असेल, त्वचा विकार असतील, मूळव्याध असेल, कावीळ असेल, सूज अशा अनेक विकारांवर ही वनस्पती फार गुणकारी आहे असं आपल्या लक्षात येईल. पुढची वनस्पती बोर आहे. भरपूर प्रमाणात क जीवनसत्व आहे. आपल्याला एरवी आवळा वनस्पती सर्वांनाच माहिती आहे, पण आवळ्याचं प्रमाणेच बोरामध्ये देखील क जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहे. त्याच्यात कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, लोह असे अनेक घटक त्याच्यामध्ये समाविष्ट असल्यामुळे बोर देखील फार उपयुक्त आहे. याची देखील सालं, पानं, फळं, बिया औषधात वापरल्या जातात, म्हणूनही बोर महत्त्वाची आहे. साल त्याची अमांश आणि अतिसारावर उपयुक्त आहे आणि पानांचं चूर्ण हे मधुमेहावर उपयुक्त आहे. अन्य पत्री ज्या आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आपण विचार हा उद्याच्या भागात करूया. आज पुन्हा एकदा गणरायांना प्रार्थना करूया की पत्री आम्ही तुम्हाला वाहतोय, परंतु आम्हाला तुमच्या आशीर्वादांची जास्त आवश्यकता आहे. हा आशीर्वाद त्यांच्याकडनं आपण मागूया. मंगलमूर्ती मोरया. ओम गंग गणपतये नमः.